हॅलो, क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? क्वेश्चन दिलेला आहे टू सिमिलर चार्जेस, दोन सारख्या सिमिलर चार्जेस हॅव्हिंग प्लस क्यू अँड मायनस क्यू. चार्ज काय त्याच्यावरती प्लस क्यू, मॅग्निट्यूड सेम आहे, चार्ज ऑपोजिट आहे, प्लस क्यू अँड मायनस क्यू. चार्ज केप्ट ॲट अ सर्टन डिस्टन्स. काय केले? काहीतरी डिस्टन्स वरती ठेवलेत आपण, आर डिस्टन्स वरती समजा. ठीक आहे, आर डिस्टन्स वर त्यावेळेस फोर्स किती एक्सपिरियन्स करते ते एफ एवढा फोर्स एक्सपिरियन्स करते. ठीक आहे, आता एफ एवढा फोर्स एक्सपिरियन्स करत असेल तर आपल्याला काय करायचं इथं? जर आपल्याला एफ एवढा फोर्स एक्सपिरियन्स करते तर आपल्याला काय करायचं? इफ force acts between two, if in the middle of two spheres, आपण काय केलं, दोन स्पिअरच्या मध्ये सिमिलर स्पिअर हॅव्हिंग प्लस क्यू चार्ज इज केप्ट, then it experiences force in magnitude and direction as. त्याची मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन पण सांगायचं आपल्याला. ठीक आहे, आता जर आपण दोन ए आणि सी च्या मध्ये जर दुसरा सिमिलर चार्ज ठेवला असेल तर त्याचा डिस्टन्स असणार आहे r/2. डिस्टन्स किती राहणार आहे? r/2 डिस्टन्स होऊन जाईल. r/2 डिस्टन्स होऊन जाईल म्हणजे इनिशियल फोर्स किती येणार आहे तुमचा? फोर्स जो असणार एफ नेट जो असणार आहे, एफ नेट किती राहील तुमचा? एफ नेट इज इक्वल टू फोर्स ए प्लस फोर्स ऑन सी. आता फोर्स ऑन सी, आता ह्या पॉझिटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जर असेल तर त्याचा डिस्टन्स किती येणार आहे तुमचं? आर एन. ठीक आहे, ते डिस्टन्स किती येणार आहे? के मॅग्निट्यूड सेम आहे, के क्यू स्क्वेअर डिस्टन्स काय? r/2 चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. ठीक आहे, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस के क्यू स्क्वेअर बाय r/2 चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. ठीक आहे, इथं किती येणार आहे? इथं तुमचं के क्यू स्क्वेअर येईल, कॉमन घ्या, के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर सगळं कॉमन घेतलं तर इथं डिवाइडला काय राहणार आहे? 2 चा स्क्वेअर 4 येईल, या 2 चा स्क्वेअर 4 येईल. ठीक आहे, हे 4 वरती जाईल, या 2 चा स्क्वेअर वरती जाईल म्हणजे 4 × 4 + 4 किती येणार आहे तुमचं? आन्सर असणार आहे तुमचं 8 के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. म्हणजे काय असणार आहे? 8f. हा के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कोण आहे? तुमचा ओरिजिनल फोर्स आहे. या फोर्स ओरिजिनल फोर्स काय होता? के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ओरिजिनल फोर्सचं मॅग्निट्यूड आहे. तर तुमचं व्हॅल्यू किती येणार आहे? तुमची 8f येणार आहे. आता डायरेक्शन कुठे राहणार आहे? 8f तुमचं ए आन्सर नाहीये, 4f बी नाहीये, डायरेक्शन राहणार आहे तुमची 8f टूवर्ड्स प्लस क्यू चार्ज का टूवर्ड्स मायनस क्यू चार्ज? टूवर्ड्स मायनस क्यू चार्ज. ठीक आहे, काय होता आपल्याला की दोन सिमिलर चार्जेस ठेवले होते, त्या दोन सिमिलर चार्जेस मध्ये एक तिसरा चार्ज सेम मॅग्निट्यूडचा ठेवला होता. त्या सिमिलर चार्जेस ठेवले होते, त्या तिसरा मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह चार्ज ठेवला होता आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं होता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचा होता. तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आला, तो 8 ओरिजिनल फोर्स पेक्षा 8 पटीने जास्त आला आणि 8 पटीने जास्त त्याची डायरेक्शन कुठे होती? तुम्हाला माहिती इलेक्ट्रिक फोर्सची डायरेक्शन कुठे असते? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.